हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। सध्या उन्हाळा चालू झाला आहे आणि तो जाणवायला देखील लागलेला आहे। त्यामुळे घरच्या घरी असे ज्यूस, सिरप वगैरे घरच्या घरी जर बनवले ते पौष्टिकही असतात आणि चांगल्या पाण्यामध्ये आपण जे बनवतो ते फिल्टरचं पाणी वापरून चांगले असे ज्यूसेस आपण बनवतो। या ठिकाणी आज मी तुम्हाला वॉटरमेलनचा ज्यूस बनवून दाखवणार आहे। या ठिकाणी वॉटरमेलनचे व्यवस्थित असे तुकडे करून घेतलेले आहे, काप करून घेतलेले आहे आणि ते मिक्सरमध्ये टाकलेले आहे। व्यवस्थित टरबूज व्यवस्थित कापून घ्यायचं आणि त्याच्यातल्या हव्या तितक्या बिया, शक्य असतील तितक्या बिया काढून घ्यायच्या। नंतर आपण थोडंसं ते गाळणीने गाळून घेणारच आहोत। त्यानंतर थोडी पुदिन्याची पाने या ठिकाणी टाकलेली आहे। हेल्दी असं ज्यूस आहे आणि खूप 10 ते 15 मिनिटात पटकन तयार होतं। या ठिकाणी लिंबू घेतलेला आहे, त्याचाही रस मी थोडासा 1 चमचाभर रस या ठिकाणी टाकलेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता त्यावरती मी साखर टाकून घेणार आहे, कारण टरबूज कितपत गोड आहे आणि ज्यूस बनवतोय त्यामुळे थोडंसं गोड एक्स्ट्रा गोड असलं तर जास्त छान वाटतं पिण्यासाठी पण आणि मुलांनाही खूप आवडतं। त्यामुळे मी या ठिकाणी 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला फिरवून झाले की एका बाउलमध्ये वरती गाळणी ठेवून व्यवस्थित गाळून घेऊया, म्हणजे पुदिन्याचे काही देठ वगैरे किंवा टरबूजाची जी बी वगैरे असते ते व्यवस्थित चाळणीवरती राहून जातं। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या ठिकाणी एकदम व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता भरपूर असे कण वरती राहतात, त्यामुळे गाळणी जर वापरली तर पटकन सर्व गाळून घ्यायचं। या ठिकाणी गाळून झाल्यानंतर यामध्ये मी वरतून चाट मसाला टाकत आहे। चाट मसाला टाकला की टेस्ट अप्रतिम येते आणि खूप छान अशी टेस्ट लागते। या ठिकाणी मी वरती आता ग्लासमध्ये ज्यूस टाकल्यानंतर चाट मसाला वापरणार आहे। आईस क्यूब टाकून घेतले आधी, त्यानंतर जे आपण गाळून घेतलेला ज्यूस आहे ते मी ग्लासमध्ये टाकून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडेसे वॉटरमेलनचे असे छोटे कट केलेले पीस ठेवलेले होते, तेही यामध्ये टाकून घेतले आहे, कारण पितांना थोडंसं दाताखाली आलेले कणही खूप छान लागतात आणि पितांना ते खाण्यासाठी खूप मस्त वाटतं। वरतूनही अजून आईस क्यूब टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आणि सजावटीसाठी असं पुदिना वगैरे दिसायला अप्रतिम दिसतं आणि लहान मुलं अशी ज्यूसेस आवडीने पितात। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। मस्त खा, स्वस्त राहा, उन्हाळ्यामध्ये सर्वांनी काळजी घ्या। बाय बाय।